श्री नवनाथ चरित्र अध्याय 7 मच्छिंद्रनाथांचे आणि वीरभद्र यांचे युद्ध। मच्छिंद्रनाथाला त्या देवीने जो वर दिला होता त्याचा उपयोग त्यांना पुढे लोकांस्तव करण्याचा त्यांच्या मनात हेतू होता। त्यांचे सर्व देवदर्शन आटोपल्यावर ते तेथील पर्वताला प्रदक्षिणा करण्यास निघाले। त्यावेळी शिवदूत वीरभद्र हा जोगी त्या तीर्थस्नाने स्नान करीत होता। तो शिवसूत मानवी वेशात असून त्रिशूळ डमरू धनुष्यही त्याच्याजवळ होती। त्याच्याजवळ एक शिंगही होते, ते साधक हिताचे सूचक होते। त्याचा अद्भुत असा नाद लोकांचे आकर्षण ठरत होता। ते शिंग म्हणजे एक कामसुधा देवता होती। रज तम सत्व ही 3 गुण अति कठीण समजले जातात। त्यांचे प्रतीक म्हणजे ते त्रिशूल होते। तर डमरू हे अगभ निगम बीजांचे सार होते, ते हाताने वाजवून दाखविले जाते। काम क्रोधादी षडरिंपूंचे शत्रू जिंकण्यास त्याच्या हातात धनुष्य होते। त्याचा शर म्हणजे ज्ञान दिवटी असून अज्ञानाचे द्वंद्वती नष्ट करीत होती। असा तो महाराज प्रतापरुद्र स्नान करून येताना मच्छिंद्रांना भेटला। वीरभद्राने मच्छिंद्रांना विचारले, स्वामी, आपण कोण आहात? कोणत्या पंथाचा जोगी म्हणून आपण जगात वावरत आहात? मच्छिंद्र म्हणाले, मी नाथपंथी जोगी असून शैली, कंथा व मुद्रा माझे भूषण आहे। अरे जोग्या, मुद्रा भूषण न घालता तू कान फाडले आहेस? हे वीरभद्राचे बोल ऐकून मच्छिंद्र म्हणतात, गुरुप्रसादाने ही माझी निर्मिती आहे। अरे, हे सर्व पाखंड आहे। अरे, तुझा असा कोणता गुरु आहे ज्याने असा सदोष पंथ निर्माण केला? असा स्वतःच्या बुद्धीने पंथ निर्माण करणारा गुरु हा शहाणा नसून मूर्खाहून शतमूर्ख म्हणविण्यास लायक आहे। त्या वीरभद्राचे हे विचार ऐकून मच्छिंद्रनाथ संतप्त झाले आणि म्हणाले, अरे माझ्या गुरुला शतमूर्ख म्हणणारा तू मात्र स्वतःच्या डोक्यावर पातकाची मोळी बांधत आहेस। तुझ्यासारख्या पापी दुर्जन माणसाच्या दर्शनाने मी भ्रष्ट झालो आहे। आता मला स्नान करणे प्राप्त आहे, तरी तू येथून निघून जा, नाहीतर तुला माझ्या हाताची शिक्षा भोगावी लागेल। वीरभद्रही मच्छिंद्रावर कोपला होता। तो म्हणाला, अरे भ्रष्ट माणसा, मी आता तुझा प्राणच घेत आहे। असे म्हणून त्याने आपले धनुष्य बाहेर काढले, त्याला बाण लावून नाथांच्या दिशेने रोखला। तेव्हा नाथ म्हणतात, अरे पाप्या, तू उन्मत्त झाला आहेस, तुझे हित तुला समजत नाही। असे कित्येक तुझ्यासारखे ढोंगी मी पाहिले आहेत। अरे, शेळीचे स्तन लांब असतात पण त्यात दूध नसते, तसे तुझे हे बहुरूपीचे हावभाव मी एका क्षणात नष्ट करीन। हे ऐकून वीरभद्र म्हणतो, नाथा, तुझे मरण आता जवळ आले आहे, त्याचा शेवट करण्यासाठीच मी येथे आलो आहे। तुझा महाप्रतापी गुरु कोण आहे ते मला तू दाखव। अशी वादावादी दोघांमध्ये अनेक प्रकाराने चालू होती। वीरभद्राने त्याला सावध केले व म्हणाला, अरे नाथा, तू तो अपवित्र राममंत्र जपतोस ना, म्हणूनच तुलाही माझ्याजवळ वादावादी करण्याची बुद्धी झाली। अरे, राममंत्र नसे अपवित्र, त्या मंत्रामुळेच प्रत्यक्ष शंकर सुखी झालेत। राममंत्राने वाल्यासारखा पापी तरला आहे, ते रामनाम मला आताच तारून नेईल, तू मात्र सावध राहा। असे म्हणून मच्छिंद्राने झोळींतील भस्म काढून त्याच्यावर वज्रमंत्र म्हणून 10 दिशांना फिरवले। ते सर्व वीरभद्राने पाहून त्याच्यावर बाण सोडला। तो बाण नाथांना स्पर्श न करिता नभातून खाली धरणीवर पडला। त्याचवेळी मच्छिंद्राने वज्राने शक्तिअस्त्र त्याच्यावर सोडले। असे दोघे त्यांच्या मंत्रविद्येने एकमेकांवर शस्त्रास्त्रे सोडित होते। शेवटी मच्छिंद्राने देवास्त्र सोडले, तेव्हा देव दानव सर्व पृथ्वीवर खाली आले। ते पाहून वीरभद्र विस्मयचकित झाला व म्हणाला, अरे, सर्व पृथ्वीवर मी अनेक वीर जिंकले आहेत, पण तुझ्यासारखा सर्व मंत्रविद्या प्रवीण मी बघितला नाही। खरोखर तुझा गुरु मोठा प्रज्ञावंत आहे आणि तू त्याचा शिष्यसुद्धा तितकाच प्रज्ञावंत आहेस। ज्याला श्रीदत्ताचे वरदान मिळाले आहे त्या मच्छिंद्राने गगनात स्त्रीअस्त्र सोडले, तेव्हा अनेक लावण्यवती स्त्रिया तेथे भद्राभोवती जमल्या। तेव्हा सर्व देवांनी देवींनी नाथाला विनंती केली की तुम्ही आता क्रोधावरून या मायाप्रलयाला बाण घाला। त्या सर्व देवांनी मच्छिंद्राला विनंती केली, तुम्ही आता या वीरभद्राबरोबरील वैर संपवून मैत्री करावी। तेव्हा रुद्र म्हणाला, नाथा, तुमची कोणती कामना आहे ती सांगा, मी ती पूर्णत्वाला नेईन। असे म्हणून भद्र नाथांना म्हणाला, तुमच्यासारखा प्रतापवंत मी पाहिला नाही, तुमचा गुरुही असाच प्रतापी असला पाहिजे। तू आमची खात्री केली आहेस की तुझ्यासम योद्धा या पृथ्वीवर कोणी सापडणार नाही। असे म्हणून त्या रुद्राने नाथांना येऊन मिठी मारली। तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणतात, तू मला असा वर दे, त्याने सर्व विकारांवर मी मात करून लोकोत्तरास्तव या धरणीवर महान कार्य करेन। मी शाबरी विद्येची कामना मनात ठेवून जगात मंत्रबोलीप्रमाणे माझे वर्तन मी पूर्णत्वास न्यावे व जगातील सर्वांच्या इच्छापूर्ती करण्यात मी यशस्वी व्हावे, असा वर मला आपण द्यावा।
तेव्हा इच्छित वर त्या रुद्राने त्यांना दिला. मच्छिंद्राने रुद्र, ब्रह्मा, विष्णू सर्वांना नमन केले. विष्णूने त्याला हृदयाशी कवटाळले आणि म्हणाला, जेव्हा तू माझे स्मरण करशील तेव्हा मी तुझ्या सहाय्याला धावत येईन, असे म्हणून त्याने चक्रस्त्र त्याला दिले. ब्रह्मा म्हणाला, मीही तुला असा वर देतो की तुझ्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द सत्य होईल. त्याचवेळी शंकराने सुद्धा त्याला आपले त्रिशूळास्त्र अर्पण केले. अशा त्या सर्व देवांनी मच्छिंद्रांना संतुष्ट केले. इतर देवांनीही अनेक सिद्धी त्यांना प्राप्त करून दिल्या. वरुण, अग्नी, जलदेवता इत्यादी देवतांनी वरद देऊन सर्वजण तेथून वैकुंठास जाण्यास निघाले. तेव्हा त्या स्वर्गातील मनकर्णिकेत स्नान करण्याची इच्छा नाथांनी त्यांच्याजवळ व्यक्त केली आणि त्या सर्वांच्या बरोबर मच्छिंद्रनाथ स्वर्गात गेले. तेव्हा विष्णूला त्याने मेरू पर्वत दाखविण्यास विनविले. त्यांनी गेल्या जन्मात जेथे समाधी घेतली होती ती जागा मच्छिंद्रांना पाहावयाची होती. त्या नवनारायणांच्या समाध्या पाहून 10वी समाधी वासुदेवाची पाहिली आणि त्याला नमन करून ते विष्णूसोबत वैकुंठी आले. तेथे 1 संवत्सर विष्णूने त्यांना ठेवून घेतले. त्यानंतर शंकराने 1 संवत्सर मच्छिंद्राला कैलासावर ठेवून घेतले. मग तिथून इंद्राने कैलासावर येऊन अमरावतीत नाथांना घेऊन गेला. तेथे 3 महिने राहून नंतर ब्रह्मदेवाने नारदाला पाठवून त्यांना सत्यलोकात आणून 6 महिने ठेवले. ब्रह्मदेवाकडून सुरगण, गंधर्व, किन्नर, यक्ष इत्यादी सर्वांनी मच्छिंद्रनाथांना आदराने आपापल्या स्थानी नेले. अशी एकूण 7 वर्षे मच्छिंद्रनाथांचे स्वर्गात वास्तव्य होते. सर्वांच्या आदरातिथ्यानंतर नाथांना परत पृथ्वीवर आणून सोडण्यात आले.